स्त्री ही केवळ घरची गृहिणी नसून ती समाजाच्या प्रगतीचा कणा आहे. ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांचे प्रतिपादन. निर्धारच्या व्यासपीठावरून 21 रणरागिणींचा गौरव. स्त्री ही केवळ घरची गृहिणी नसून ती समाजाच्या प्रगतीचा कणा आहे. महिलांनी केवळ पारंपरिक कार्यक्रमात न राहता कायद्याचे ज्ञान आत्मसात करून स्वतःच्या हक्कांसाठी सबला बनावे, असे ओजस्वी प्रतिपादन माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निर्धार महिला व बालविकास समिती नागपूर यांच्या वतीने आयोजित निर्धार महिला पुरस्कार 2026 वितरण सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूरच्या उपमहापौर लीलाताई हाथीबेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना उपमहापौर म्हणाल्या की नागपूर शहर हे आता स्त्री शक्तीचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे. प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर महिलांना सन्मानाची वागणूक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रेखाताई सपकाळ, प्राध्यापिका मालतीताई साखरे, प्राध्यापिका नुसरत मेनू, डॉ. राजश्री मेश्राम, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांची विशेष उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील 21 रत्नांचा सन्मान, विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या 21 महिलांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आलं. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समितीचे पदाधिकारी नंदा गोडघाटे, जया पानतावणे, रत्नमाला मेश्राम, अहिल्या रंगारी, रजनी लिंगायत, सुकेशिनी मुरारकर, रत्ना मेंढे, माया कांबळे, सरिता पाटील, सावला सिंघाडे, रेखा भावे, लीला आंबुलकर, अनमोल डोंगरे, छाया गाडघे, परिश्रम घेतले. प्रसिद्ध आम्ही आणि आपण इथं बसलेल्या उपस्थित सगळ्या महिला या कोणीच नसत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्यामुळे आपण आज इथे आहोत. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी माननीय सुलेखाताईंचे आभार मानते की तसं माझा आणि त्यांचा खूप काही परिचय नाही आहे, परंतु त्यांनी आवर्जून मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विनंती केली आणि या ठिकाणी मला पात्र समजलं, सत्कार करण्यासाठी पात्र समजलं, याबद्दल मी खूप खूप आपले आभार मानते. जास्त वेळ घेत नाही मी, कारण मला माहिती आहे 11 पासून काही जण लोक आलेले आहेत इथे. फक्त एक 2-3 काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. जसं यांनी सांगितलं आता की पहिल्यांदा पूर्वी युनिफॉर्मची भीती असायची, परंतु आता युनिफॉर्ममध्ये बऱ्याच महिला दिसायला लागल्यामुळे ती भीती आता जायला लागलेली आहे. आणि आमचं नेहमी असंच मागणं असतं की जर तुम्हाला पुरुषांकडे काही जाऊन सांगता येत नसेल, तक्रार सांगता येत नसेल, तर एका महिला अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या तक्रारीचं स्वरूप सांगा, त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्या. खातं जसं आता त्या रेखाताई सपकाळ मॅडमनी खूप चांगलं सांगितलं बघा की स्वतः आपण स्वतःचा कधी विचार करत नाही. माझं कुटुंब, माझी नोकरी आणि माझ्या काय जबाबदाऱ्या आहेत, या जबाबदाऱ्याच आपल्या डोक्यावर इतक्या असतात की आपण कायम त्याच जबाबदाऱ्यांचा विचार करत असतो. पण रेखाताईंनी सांगितलं तसं की सगळ्यात पहिल्यांदा स्त्री ही स्वतःसाठी, स्त्री किंवा कुठलीही व्यक्ती, त्यात पुरुषही आहे, पण स्वतःसाठी आपण 80% असतो आणि दुसऱ्यांसाठी आपण 20% असतो. सांगायचा उद्देश हा की मी भावनिक प्रज्ञावंतची ट्रेनर आहे आणि भावनिक प्रज्ञावंत खूप चांगलं मी शिकवते की ज्याच्यामध्ये आपल्या भावनांचा विचार आणि दुसऱ्या भावनांचा विचार करून जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण कशी हाताळायची. तर या अनुषंगाने त्यांनी काय सांगितलं की तुमच्या डायरीमध्ये तुमच्याकडे तुमच्या जवळपासच्या डॉक्टरांचा मोबाईल नंबर किंवा डॉक्टरांच्या दवाखान्याचा नंबर असावा. कारण प्रत्येक वेळेस घरामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाची, तुमच्या नवऱ्याची किंवा आणखी कोणाची साथ मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे ते नंबर असणं आवश्यक आहे. तसंच याच्या पुढे मी जाऊन आणखीन एक वाक्य त्याच्यामध्ये ऍड करू इच्छिते की ज्यावेळेस आपण या समाजामध्ये वावरतो आहे, जसं मॅडमनी सांगितलं आता की यूट्यूब चॅनलद्वारे आपण बरंच काही काही बघतो आणि आता तर सोशल मीडिया मॅडम इतकं आलेलं आहे की ज्याच्यामध्ये फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सॲप आहे आणि त्या माध्यमातून एक पूर्ण आभासी जग निर्माण झालेलं आहे. आणि या आभासी जगामध्ये आपलं वास्तव्य आपल्याला स्वतःला टिकून ठेवायचं आहे. मग ज्या वेळेस
तुमच्या ज्या कार्यक्षेत्रात तुम्ही राहत आहात किंवा तुम्ही नोकरी करत आहात, मला फक्त आता एक हात वर करून सांगा की किती महिलांना माहिती आहे की मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी असणारं पोलीस स्टेशनचं नाव हे आहे आणि त्या पोलीस स्टेशनचा नंबर हा हा आहे. हात वर करू शकाल? पोलीस स्टेशन पायरी. परंतु एक्झॅक्टली मॅडम, तुम्ही कृपया आपण कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो त्या पोलीस स्टेशनचा लँडलाईनचा नंबर काय आहे, प्लस त्या पोलीस स्टेशनमध्ये सिनियर PI कोण आहेत, आणि आमच्याकडे बीट सिस्टम असते. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये एकेका ऑफिसरला बीट वाटून दिलेलं असतं आणि त्या बीटला एक ऑफिसर असतो. म्हणजे अगदी 1 ते 1.5 किलोमीटरच्या अधिकार क्षेत्रात तो बीट ऑफिसर असतो. तर या लोकांचे नंबर माहिती करून घ्या. याच्या व्यतिरिक्त माननीय पोलीस कमिशनर साहेब जे आहेत आमचे सिंगल साहेब यांनी दामिनी स्क्वॉड स्थापन केलेला आहे. महिलांच्या काही तक्रारी असतील किंवा एखाद्या महिलांना लगेचच असिस्टन्स हवा असेल तर त्या दामिनी आहेत, त्या दामिनी मार्शल ज्या आहेत त्या 2 व्हीलरवर पेट्रोलिंग करत असतात. तर त्यांचे नंबर तुम्ही तुमच्याजवळ मोबाईल ठेवा. कदाचित तुम्हाला लागतील, तुमच्या मुलीला लागतील. आजकाल मुली बऱ्याच क्षेत्रात पुढे गेलेल्या आहेत, त्यांना घरी यायला उशीर होतो. तर त्या अनुषंगाने तुम्ही ते मोबाईल नंबर त्यांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला इमिजिएट जर काही आपल्याला मदत लागली तर पोलिसांचा काही मदत मिळेल. हे झालं पहिलं.